वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये करत आहेत, तर दुसरीकडे या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आहेत हे रस्त्यावर उतरलेले आहेत। वाढवण बंदराच्या अरोर या बस स्टॉपवरती हे सर्व नागरिक आहेत, हे सगळे आपला तीव्र निषेध जो आहे हे सगळा निषेध व्यक्त करत आहेत। आपण बघितलं असेल की वाढवण बंदर रद्द करा, पर्यावरण वाचवा, आम्ही आहोत निर्भर, आम्हाला नको वाढवण बंदर, लढेंगे जीतेंगे, अशा तानाशाही नहीं चलेगी, अशा सर्व घोषणा ज्या आहेत हे या ठिकाणी आहेत। माझ्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या महिला सुद्धा आहेत। ताई, काय सांगणार, काय विरोध? मोदी सरकारचा तर आम्हाला विरोध आहेच, भूमिपुत्रांचा सगळ्यांचा विरोध आहे। हे दाखवतात का काही भूमिपुत्र आमच्या बरोबर आहेत, पण हे बिलकुल चुकीचं आहे। सर्व तळागाळातले सगळे भूमिपुत्र हे एकत्र झालेले आहेत आणि आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहणार आहेत आणि वाढवण बंदराला आमचा विरोध शेवटपर्यंत राहणार आहे, मरेपर्यंत आमचा विरोध कायम राहणार आहे, हेच आमच्या भूमिपुत्रांचं म्हणणं आहे। मरेपर्यंत आमचा जो विरोध जो आहे हा कायम राहणार आहे। नागरिक एक आपण जर बघितला तर या ठिकाणी काळ्या फीत हाताला सगळं हे करून त्यांचा तीव्र विरोध असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगणार तुमच्या? काय बघा, ह्या वाढवण बंदराला संपूर्ण पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा विरोध आहे। कारण हाचा जो उद्घाटन होतोय आणि बघा, जिथे प्रत्यक्षात वाढवण बंदराचा प्लॅन केला आहे तिकडे येण्यासाठी मोदी आणि प्रशासन घाबरलेलं आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या भूमिपूजनाचं ठिकाणच वेगळं ठेवलेलं आहे। त्यांनी पालघरमध्ये भूमिपूजन ठेवलेलं आहे। म्हणजे ऑलरेडी मोदी आणि मोदीचं संपूर्ण प्रशासन या जनतेच्या रोषाला घाबरलेलं आहे आणि आमचं एकच ध्येय आहे की कुठल्याही परिस्थितीत पर्यावरणाला, भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारं हे वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे। आज वाढवण बंदर हा पूर्ण पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा वाढवण बंदर आहे आणि त्याला भूमिपुत्रांचा पालघर जिल्ह्यातल्या सर्व विरोध आहे आणि जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत आमचा त्याला विरोध राहणार आहे आणि तो कायम विरोध राहणार आहे। पण बघितलेलं आहे लोकांच्या भावना तीव्र आहेत। माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, काय सांगणार का? तर ह्याला मग पूर्वीपासून समजा विरोध आहेच, हे बळजबरीने चालू आहे, हे यशस्वी होऊ देणार नाही स्थानिक भूमिपुत्र। आज पंतप्रधान हे वाढवण बंदराचा भूमिपूजन करतात, परंतु हे किती भूमिपूजन झालं तरी आम्ही हे वाढवण बंदर इथं होऊ देणार नाहीत, कारण ज्या ठिकाणी वाढवण बंदर होणार आहे त्या ठिकाणी उद्घाटन न होता, भूमिपूजन न होता पालघरमध्ये होत असल्यामुळं या ठिकाणी स्वतः पंतप्रधान सुद्धा घाबरलेत, असा सुद्धा प्रतिक्रिया या आंदोलनकर्त्याकडून दिल्या जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह विजय गायकवाड, TV9 मराठी, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।